अशी मुरमुऱ्यांची तिखट आंबट भेळ तुम्हाला पण करायची आहे तर नक्कीच करा. इतकी टेस्टी आणि जबरदस्त लागते, तुम्हाला काय सांगायचं. मग चला आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कांदा, टमाटा, कोथिंबीर, लिंबू हे घेतलेले आहे. आता मी इथे मुरमुरे घेतलेले आहेत. त्यामध्ये शेव, चिवडा टाकलेला आहे, आपण दह्या पण टाकलेल्या आहेत आणि जे आपण इथे कांदा, टमाटर आणि कोथिंबीर घेतलेली आहे ते पण टाकलं आपण आणि चटणी टाकली, मीठ टाकलं त्यात आणि एक पळी आपण तेल टाकणार. छान त्याला मिक्स करून घ्यायचं. इतकं जबरदस्त लागते ना ही भेळ खायला, एकच नंबर. माझे मुलं मला दुपारी सांगतच होते, "मम्मी भेळ कर ना, आम्हाला भूक लागली." मग त्यांना मी ही छान अशी भेळ त्यांना तयार करून दिली. तुम्ही ही नक्की ट्राय करा घरी आणि कशी आली ते कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनलला माझ्या तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. बघा माझे मुलं किती खुश झाले. त्यांना एकच नंबर आवडली ही भेळ. खरंच